बहिणींनो, आजचा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ लाडकी बहीण योजना संदर्भात आजची आपण अपडेट पाहणार आहोत. 24 डिसेंबर. आता अधिवेशन संपले आहेत. आता फक्त पैसे वाटप. डिसेंबरचे 2100 रुपये आणि जानेवारीचे 2100 रुपये असे 4200 रुपये आज तुम्हाला मिळणार आहेत. याबद्दल सर्वात मोठी अपडेट आपण पाहतो आहोत. आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नेमकं काय म्हटलं आणि लाडक्या बहिणींचा प्रश्न, आज तरी अकाउंटला पैसे येतील का? लाडकी बहीण योजना संदर्भातची सर्वात मोठी अपडेट आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या, नोटिफिकेशनची बेल ऑन करून घ्या. चला तर लाडक्या बहिणींनो, आपण पाहूयात. बघा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतो आहे. लाडक्या बहिणींचा सर्वात मोठा प्रश्न आहे, लाडक्या बहिणींना सर्वात मोठा प्रश्न पडलेला आहे, तो म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता कधी मिळणार. एकंदरीत अधिवेशन संपलं, निवडणुका संपल्या, मंत्रिमंडळाची स्थापन झाल्या, आत्ता तरी पैसे पाठवा, लाडक्या बहिणींची हाक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची सर्वात मोठी माहिती लाडक्या बहिणी संदर्भात. आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा ही संपणार आहे. 1500 रुपये नाही तर 2100 रुपये देणार आहेत. याबद्दलची सर्वात मोठी अपडेट आपण पाहतोय. तर पहा लाडक्या बहिणींनो, आता प्रश्न पडलेला आहे की सर्व झालं, निवडणुका झाल्या, सर्व काही झालं, तरी पण लाडकी बहीण योजनेचे अजून 2100 रुपये का येत नाहीये. तर बघा, खुद्द मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की आता संपलंय, अधिवेशन संपलं, सर्व गोष्टी संपल्या. आता डिसेंबरचे जे काही 2100 रुपये मिळणार आहेत महिलांना आणि जानेवारीचे 2100 रुपये मिळणार आहेत, हे सुद्धा महिलांच्या अकाउंटमध्ये लवकरच आम्ही पाठवणार आहोत. म्हणजे जवळपास 4200 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत, असं खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा, लाडकी बहीण योजना सुरू झाली जुलै महिन्यामध्ये, ठीक आहे, सर्वांनाच माहिती आहे. त्याच्यानंतर 1500 रुपयाचा हप्ता झाला. पण आता हा जो 1500 आहे, 1500 वरून जो 2100 रुपये आपण, त्यांनी जो काही स्टेटमेंट दिला होता की आम्ही 1500 रुपयामध्ये वाढ करून, एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की 1500 मध्ये वाढ करून आम्ही 2100 रुपये महिलांना देणार आहोत. आणि हेही सांगितलं होतं की नोव्हेंबरच्या महिन्यामध्येच आम्ही डिसेंबरचे पैसे देणार आहोत. परंतु नोव्हेंबर गेला, डिसेंबरही गेला. आता लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेला आहे की पैसे भेटतात की नाही भेटतात. त्याच मध्ये अधिवेशन जेव्हा चालू होतं, त्यावेळेस एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की 14 कोटी रुपयाची मंजुरी मिळालेली आहे. म्हणजे 14 कोटी रुपयाचं वाटण्याचं नियोजन केलेलं आहे. फक्त आता आपल्याला प्रश्न पडलेला की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये नेमका पैसे येणार की नाही येणार, किंवा आज आज येणार की नाही येणार. चला तर बघा, 14 कोटी रुपयांची तरतूद आहे. ओके, आम्हाला मान्य आहे, चालेल, हरकत नाही. परंतु यामध्ये जे आता डिसेंबर महिन्याचे 2100 रुपये आहेत, ते लवकरात लवकर पाठवून द्यावे. आता महिलांना प्रश्न पडला की 2100 का 1500 वरती भागवत आहेत. बघा, ज्या पद्धतीने आपण जर बघितलं, ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झाले, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, सर्वात जादू जर कोणी केली असेल तर ती लाडकी बहीण योजनेने केली आहे. आणि यामुळेच आज मी म्हणतोय 230चा जो आकडा पार केलेला आहे, 288 पैकी, ठीक आहे, 288 पैकी 230चा आकडा जो काही पार झालेला आहे महायुती सरकारला, तर या महायुती सरकारला हा आकडा फक्त आणि फक्त लाडक्या बहिणी योजनामुळेच मिळालेला आहे. इतर सुद्धा सर्व योजना चालू आहेत, परंतु या लाडकी बहीण योजना अतिशय महत्वाची आहे. महाराष्ट्रातच नाही, संपूर्ण भारतामध्ये ही योजना प्रसिद्ध होत आलेली आहे. तर काहीही करून डिसेंबर संपायच्या अगोदर महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये पाठवण्यात यावे. आणि हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही 2100 रुपये लवकरच पाठवणार आहे. म्हणजे हा जो महिना चालू आहे डिसेंबरचा, याच्या एंडिंग पर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, ज्या महिलांना फक्त 3000 रुपये मिळालेले आहेत किंवा 4500 रुपये मिळालेले आहेत,
आहे, अशा महिलांचं सगळे डॉक्युमेंट वगैरे चेक झालेले आहेत. तर या महिलांना 3.5 प्लस 3 असे जवळपास 3 प्लस 2100, 2100 प्लस 3000 असे जवळपास अ, ₹5100 महिलांना भेटलाच पाहिजे. कारण त्या पण नियमामध्ये बसतायत. आता याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाची अट काय दिली होती त्यांनी, की तुमचा जो वार्षिक उत्पन्न होता तो 2.5 लाखाच्या आतमध्ये पाहिजे. आणि ज्या महिलांचं अप्रूव्हल झालेलं आहे फॉर्म, त्यांना एवढंच पेमेंट आहे. 2.5 ला आतच त्यांचं वार्षिक उत्पन्न आहे. म्हणून तर त्याचा फॉर्म अप्रूव्हल झालेला आहे. म्हणजे आता एकंदरीत सांगण्याचं तात्पर्य काय, जेवढ्या पण महिलांचा फॉर्म याच्या अगोदर अप्रूव्हल झालेला आहे, त्या सर्व महिलांना पैसे भेटणार. ₹2100 प्रमाणे पैसे भेटणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त काही दिवस शिल्लक राहिला. काही जिल्ह्यांमध्ये तर आजपासून देखील पैसे वाटप सुरू होऊन जाणार आहेत. अशी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे, की काही निवडक जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेले आहेत. यामध्ये सर्वात प्रथम जर आपण बघितलं एकंदरीत सर्वात प्रथम कोणत्या जिल्ह्याचा नंबर लागेल, तर बघा सर्वात आधी नंदुरबार. ठीक आहे. म्हणजे सर्वात आधी नंदुरबार झाला, त्याच्यानंतर गडचिरोली झाला. गडचिरोली हे 2 जिल्हे झाले. भंडारा झाला आणि त्याच्यानंतर रायगड, धुळे, परभणी, गोंदिया, नांदेड असे जे काही जिल्ह्यांची मी आता नावं सांगत आहे ना, हे काही जिल्हे आहेत, की त्या जिल्ह्यांमध्ये आजपासून पैसे यायला सुरुवात होतील. नांदेडबरोबर बीड झाला. बीड हे एक जिल्हा महत्त्वाचा आहे आणि पुणे जिल्ह्यामधील सोलापूर, ठीक आहे. सोलापूर, सातारा या काही जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमध्ये लवकरात म्हणजे आज आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत देखील पैसे येऊ शकतात. आणि लाडक्या बहिणींनी कमेंट आता करायचं आहे. एकंदरीत आत्तापर्यंत तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आलेत आणि लाडकी बहीण योजनाबद्दल तुमचा अभिप्राय काय आहे? हे नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. शिवाय जेवढं जास्तीत जास्त लाडकी बहीण योजनेची चर्चा होणार किंवा जेवढं जास्तीत जास्त व्हिडिओ लाडकी बहीण योजनेवरती चालणार, त्यावेळेसच सरकार हे मनावरती घेतील, की नाही बाबा लोक लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे ₹2100 मिळणार आहेत, यांची आतुरतेने वाट बघतायत आणि त्यांचं पैसे लवकरात लवकर रिलीज करून द्यायला पाहिजे. कारण आता कायदेशीर सर्व अटीमध्ये ही योजना बसत आहे. एकंदरीत सरकार देखील स्थापन झालं आहे. मंत्रिमंडळाची वाटणी देखील झालेली आहे आणि यामध्ये आपण अपेक्षा करूया नेहमीप्रमाणे एकनाथ शिंदे साहेब यांनी जे आश्वासनं दिले होते महाराष्ट्रातील लोकांना, ती आश्वासनं लवकरात लवकर पूर्ण करावी हीच आपली अपेक्षा आहे. आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महिलांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर महिलांनो, आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.